गोपाल कृष्ण भगवान की जय. हरिविजय अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री विठ्ठलाय नमः. ज्याचे करिता स्मरण तुटे जन्म संसार बंधन, प्रकाशपूर्ण आत्मज्ञान जाय निरसून देहबुद्धी. ज्याचे ऐकता लीला कथा निरसे समूळ मोह ममता, निर्दोष पद हे हाता श्रवण करिता वर्णिता हो. जो विश्वबीज विश्वालय, जो श्राब्दतनयेचे परमप्रिय, जो निर्विकार अज्यावय, तो सचितानंद घनतनु, श्रोता आणि वक्ता, साहित्य कथा कविता श्रवणार्थ बोध करता. जगन्नाथा तुझी सर्व, भीमा तीरवासा पंढरीनाथा, पुढे बोलले हरिविजय ग्रंथा. तुझी अद्भुत लीला समर्था, तुझे बोले रसाळ. मी केवळ मती मंद आळसी, मज हाती हा ग्रंथ करविसी. जरी सकळ साहित्य पुरवसी, तरीच रसी ग्रंथ चढे. मागे सप्ताध्यायाचे अंती, गारणे गवळणी सांगती. दशावताराच्या लीला रीती, दाविती गती उद्भूत. आपली लीला वर्णिता भगवंते, परिते मिथ्या वाटे गोपिका ते. ती दशावतार चरित्र अद्भुते, गोपींनी सांगितले यशोदे. म्हणती यशोदे सुंदरी, परी बहु खोटी करितो मुरारी. याची गाराणे वर्णिता वक्त्री, शेषई भागे जानपा. गोपी म्हणती यशोदे सती, तू व्रत घेई संकष्ट चतुर्दती. गणेश गुण देईल या प्रती, निश्चय जननीये. गणेश देईल उत्तम गुण, हे म्हणी आमुचे वचन प्रमाण. यशोदा म्हणे अवश्य करीन, संकट चतुर्थी व्रत आता. गजवदनासी म्हणे यशोदा, गुण देई माझी या मुकुंदा. संकट चतुर्थी सर्वदा, न सोडी मी जानपा. वचन ऐकुणी कृष्णाते, सत्य करावया गणेशाते. खोडी नाही केली अनंते, एक मासापर्यंत. यशोदा म्हणे आली प्रचिती, धन्य धन्य देव गणपती. तो सवेची आली चतुर्थी, संकट हरती सर्वांचे. इंदिरा बंधूच्या उदय होय, तव वरी यशोदा उपवसी राहे. पूजा सामग्री लवला आहे, करी माय सिद्ध तेव्हा. थोर थोर लाडू 21, शर्करा मिश्रित केले सुरस. सिद्ध लाडू विशेष आणि बहुवस मोदक ते. ऐसा नैवेद्याचा भरोनी हारा, माता नेऊन ठेवी देवारा. तो उदय झाला निशाकरा, पडेला अंबरी प्रकाश. मातेसी म्हणे ऋषिकेशी, लाडू मज कधी देशी. माता म्हणे गजवदनाशी, नैवेद्य दावून देईन. अनेक धूप दीप सामग्री, माता आणू गेली बाहेरी. देवारया जवळी श्रीहरी एकलाची उभा होता. एकांतरी कोणी ते वेळा, श्रीकृष्ण हरी उचलला. नैवेद्य सर्व ही स्वहा केला, क्षण मात्र न लागता. मौनेची करुणी सर्व ग्रास, उगाच वैसला जगदीश. श्री वैकुंठ पुरविल्या विलास, लीला भक्तास सांगितसे. धूप दीप दे घेऊन त्वरिता, माता आली सदनाते. तो रीताच देखिला हरा तेथ, देवारेची या पिढीला. विकस्मय मायेसी वाटला, म्हणे रे कृष्णा गणनीला. नैवेद्यावगा काय खाल्ला, हिरा पडला रीता का. श्रीकृष्ण म्हणे ओ माते, सत्यमानी वचनाते. 1,000 उंदेरी येथे आले होते आता हो. त्यात एक थोरला मूषक, त्यावर बसला विनायक. सोंडीने लाडू सकलिक, एके आकर्षली. सर्वांगी चर्चिला शेंदूर, शोंड हलवी भयंकर. उदर त्याचे भयासूर, देखून थोर भ्यालो मी. बोबडी वळाली वदनी, न बोले माझे जननी. शुधा लागली मज लागोनी, लाडू देई सत्वर. जने बोले हृदयामान, उघडून दावे तुझे वदन. जगन्यवास करे रुंदन, दीन वदन करून या. लाडू होते बहुत, कैसे जातील माझ्या मुखात. विचार करून निश्चित, मग मज शिक्षा द्या करीवो. गणेश गेला लाडू घेऊन, मजवरे आले विहरण. माता म्हणे वदन उघडून, दावी मज मुकुंदा. हरे म्हणे मारू नको माते, उघडून दावी तो वदनाते. माते पुढे वैकुंठनाथे, मुख पसरून दाविले. तो ब्रह्मांड देखिले संपूर्ण, वैकुंठ कैलास आदी करुण. असंख्य दिसती गजवदन, जननी पाहोन ततस्थ. कृष्ण मुखातुनी गजवदन, माते सिमने ऐक वचन. हा देवादिदेव सनातन, तुझे उदरी अवतरला. साम्ये समस्त ही देव, या श्रीकृष्णाते अवयव. पूर्ण ब्रह्मानंद केशव, भजयाशी जननीये. यशोदा झाली समाधिस्थ, अहंकृती विरली समस्त. आपणा विसरत, लीला अद्भुत देखुने. नेत्र उघडून सवेची पाहे, तो कृष्ण पुढा उभा आहे. म्हणे लाडू दे जनने, शोधा लागले बहुत. माता सद्गदित होऊन, कृष्णाकडे घेतल्या उचलून. हरी सांगते येऊन, करी भोजन यशोदा. एकदा बलिभद्र चक्रपाणी, खेळत असता अंगणी. कृष्णे मृतिका घेऊन, आपल्या वदनी घातली. बळीराम म्हणे ऋषिकेशी, आता सांगतो मातेपाशी. म्हणून संकर्षण वेगेसी, मंदिरात प्रवेशला. मग म्हणे ओ जननी, मृतिका भक्षितो ऋषिकेशी.
मग ते शिपटा घेऊन वेगीसी हरिपासी पातली कृष्णाशी बोले दटावून मने मुख दावे उघडून तो भयभीत जगज्जीवन दीनवदन करी तेव्हा जननी मारेल म्हणून वरी हस्त करी जगज्जीवन माते बळीराम येऊन लटकेच सांगे तुझ पासी याचे मनीचा भाव पूर्ण की मज तुवा करणे ताडन पाहे जननी माझे वदन कैसी मृतिका भक्षिली मुख हरिणे पसरले तो ब्रह्मांड सकळ दाखविले तो पूर्ण ब्रह्माईसे ओळखिले यशोदेने निजमनी असो एके दिवशी कमलोद्भव पिता स्फटिक भूमीत खेळता लीला दावी तो आता सदर ऐका भाविक हो स्फटिक भूमीत प्रतिबिंब घननिळे देखिले स्वंभव मातेसे मन निज भक्त वल्लभ मज काढून दे येते तो हसून बोले माता न ये हरी काढता ऐसे ऐकता जगत पिता लोळणे तेव्हा घालित गडगडा लोळे धरणी प्रतिबिंब दे काढून नाना प्रकारे समजावून जननी परी रडती न राहे दे दिली बहुत खेळणी परी तीन घे चक्रपाणी घेतला पाळणा नेऊनी परी कदापि न राहे माता म्हणे श्री हरी निज घे तू क्षणभरी प्रत्युत्तर ते पुतनारी निज स्वरूपी मीच असे माया म्हणे किती रडतोसी गोष्टी गोड सांगे मजसी हरी मने बोलावलासी दुसरे पण दिसेना ऐसे रडता करी बोल परी समजवे ना तमाळ नीळ तैसाची सोडोनी भक्तवत्सल माया केली स्वकार्या तो कार्य प्रसंग त्या उसरी राधा येत यशोदा मंदरी ते पालखी माझे जगदोद्धरी रडता देखील तिने मने कार्य रडतो मने कार्य रडती रे चावटा गोष्ट सांगासी का अचटा ऐसे बोलूने देव वरिष्ठा कडेवरी घेतले तो राहिला उगाच रडता माय मने एक राधा आता नेई घराशी कृष्णाता येथे रडता न राहे राधा म्हणे भुवन सुंदरी चाल आता माझ्या मंदिरा कडिया घेऊन विश्वोद्धारा राधा त्वरे चालली डोहला वरिया घेऊन वैसविली कैवल्यदानी तो भवतार नव्हता सदनी तो आसे गवळ्या वाड्या सदा तो राधेची सासू म्हातारी तीहीच नसे कदा घरी सदा राहे घोष मंदिरी दधी मंथना कारणे असो घरी एकांती राधा हलवी डोहारा वेदबंद्या तिच्या स्वरूपाची मर्यादा कोणासी न वर्णावे जैसा का इंदू संपूर्ण तैसे राधेचे सुहास्य वदन नासिका नसरळ क्रोशोभयामान आकर्ण नयन सुरखते कर्णिक जडित टाटांके अत्यंत तळपती सुरेखे नक्षत्रपुंजासारखे मोठा घोष डोलती जैसे का हिरे तळपती वदनी तैसा द्विकपंगती सकल अलंकाराची दीप्ती सदना माझी नरसमाये आसो ऐशी राधिका सुंदरी डोलारा हलवी जगदोद्धारी मने मग मने यादवर्णी मी धाकुटाभूत अससी जरी असती निमासूर तरी होता बरबा विचार मग मने वज्र राजकिशोर थोर देईनाता मी गदगदा हसे राधा थोर कैसा थोर हसी गोविंदा ऐसे बोलता ते मुग्धा स्वरूप थोर धरियले तो अनंत ब्रह्मांड करता जो आधी मायेचा निज भरता त्याचे थोर बोहावया शकता साहसी नसेची निमासुर मुख सुंदर झाला वैकुंठाचा सुकुमार राधा म्हणे हा ईश्वर गोकुळा माझे अवतरला शुक शेषे नित्य राधा भोग तसे परमानंदा त्या गुणी या द्वैत भावा भेदा कृष्ण स्वरूपी मिनली हो तो तेची समयी भातारान या तो घृत कवडी घेऊन या वाड्यात प्रवेशला लवला या तो कपाटे दिदलासे अन्न या म्हणे राधेसी द्वार उघडी वेगीसी तू कृष्णे कोणाशी बोलतेसी कुच गोष्टी घरात ऐकुने भ्रातारेच्या शब्दा भयभीत झाली राधा म्हणे मग म्हणे गोविंदा लहान होई सत्वर माझी लाज राखी आता पूर्वत होई मागुता तव तो माया चक्र चालिता 5 वर्षाचा झाला ऐसे देखोनी ती अवसरी राधा हर्षण माये अंबरी दही भात आणून झडकरी कृष्णा पुढे ठेविला भ्रातरासी म्हणे सुंदरी कृष्णा जेवितो है समोरी तुम्ही क्षण एक धरा धीर द्वार आता उघडते सवेचे द्वार उघडेले तो देखिले रूप सावळे अनन्याचे कृष्णासे पुढे घेतले मुख चिंबले प्रीतीने अनया म्हणे राधेसी पाहे तुझ नगमे निजगृहे कृष्णाची नित्य आणि तजाये खेळवित निज मंदिरात त्या याचे पाहता श्रीमुख अनंत जलमेचे हरे दुःख तुझ काळ क्रमयानिक कृष्णा विनासेना राधावंदी भ्रतराचे चरण तुमची आज्ञा मज प्रमाण मायेने घराशी नेता जगज्जीवन करंदना कृषे ऐसे बहुत दिवस झाली यावरी गुजगुज गुठली गोकुळा भितरी कृष्ण राधेच्या घरी थोर होतो म्हणून या एक म्हणती गोष्टी नव्हे लहानाच्या थोर कैसा होई
होय. एक म्हणती नवल काय कृष्ण नाटके वसे, कोणी म्हणती सगुण कोणी म्हणती निर्गुण, एक म्हणती गुणागुण त्याचे ठाई नाहीत, एक ठाई वेदांती यासी ब्रह्म म्हणती, मीमांसा याची काय कर्म करती, सर्व करता हाच म्हणती, नैकाईक ययाते संख्याशस्त्र गरजत, प्रकृती पुरुष सांगत, तोच हा कृष्णात गोकुळात अवतरला, भाष्याकार शब्द साधून याची या नामाचा अर्थ करून, तेचे शास्त्र व्याकरण हरी गुण वर्णितसे, योग साधन पतंजली साधुनी पाहती मनमाळे, ऋग्वेदी कर्मे स्थापिली याची लागे पावायया, यजुर्वेदी दिव्यज्ञान अपोषणी सांगे अथर्वदन, सामवेदी करती गायन याची लागे पावती, शैव म्हणती सदाशिव वैष्णव म्हणती रमा माधव, शौर म्हणती स्वमेव सूर्यनारायण जयाते, गाणपत्य म्हणती गजवदन तोची आहारधा मनमोहन, शाक्त भजती शक्ती लागुण तोची हा जाण प्रकृती रूपे, एक म्हणती यासी काळा एक म्हणती आहे सावळा, परी तो सकल वर्णा वेगळा, जो डोलारा बैसविला राधेने, सचिने तप केले बहुत सप्त जन्मा पर्यंत, भोगवया भगवत ते चिराधा सत्य गोकुळी, पद्मपुराणी असे ही कथा, श्रुती शब्द न ठेवी जे ग्रंथा, मुळा वेगळा सर्वथा कथा तत्वता वाढेना, जय देव पद्मावती रमना, बोलिला राधाकृष्णाख्यान, जे पंडिता माझे चुडामणी रत्न, व्यास अवतार कलियुगे, बिल्व मंगलादी कविर्थ कथा राधाकृष्ण चरित्र, तोची वर्णित श्रीधर नसे विचार दुसरा, असो गुजगुज उठली गोकुळी, राधा गृही थोर होतो वनमाळी, तो यशोदेने कर्ण कमळी, आई केली जनवार्ता, गवळीशी सांगती यशोदेशी, कृष्ण धाडे राधेच्या गृहासी, माता म्हणे ऋषिकेशी, राधा गृहासी न जाये, तथापि तू जासी रडोन, तरी मी तुझ शिक्षा करेन, मग बोले जगज्जीवन, न जाई आता सर्वथा, राधीची सासू माथारी, तीस एक सांगती सुंदरी, तुझ्या सुनेशी तू अवसरी, घरास हरे न जाणिजे, सासू म्हणे राधे परीसी, कृष्ण जरी घराशी आणसी, तरी मी शिक्षा निश्चयी तुझ करीन निर्धारे, ऐसी लेकी पहुडली तुटी, नव्हे राधेशी कृष्ण भेटी, स्पुंदुस्पुंदरे गोरटी म्हणे जगजेठी अंतरला, नावडे अन्न उदाक पान, नावडे मार्जनाने भूषण, नावडे अंजन चंदन शयन, मोहिले मन हरिणे, नावडे कदा दिव्यां काढून टाकेले अलंकार, नावडती सुमनहार केवळ विखार भासती, चंद्र किरण शीतळ थोर, ते वाटती परम तीव्र, आठवे हृदय आठवे श्रीधर, चिंता थोर वाटतसे, एके दिवशी कुरंगनयना, चालली ते कृतांत भगिनी जीवना, चाले हसंगती सुभाषणा, नंद सदनावरुणी जातसे, तो ते वेळी प्रातकाळी, धारा काढून जे घननिळी, हाती भरणा घेऊन गोपाळा, धारा काढी त्वरीने, भरणा भरुणी घरात, यशोदा देरिया उतीत, मागुती येई त्वरित, दुसरा भरणाने अभया, ज्या गायीसी स्पर्शे गोविंद, तीस अमर्याद फुटे दुग्ध, भरणा भरताचे मुकुंद, तो ब्रह्मानंद काय करी, आपल्या मुखी धारा, कृष्ण ओढीत भरा, तो माता म्हणे श्रीधरा, ऐसे काय करीतसे, कृष्ण म्हणे भरला भरणा, अखडेल गाईचा पाना, म्हणून माझी आनेच वदना, माझी धार काढितो, यशोदा गेली घरात, पुढे भरणा घेऊन कृष्णात, द्वाराकडे तव जात, तव तेथे राधा उभी असे, देखुनी राधेचे वदन तन्मय झाले मधुसूदन, विसरूने गोदोहन, वृषभाखाली बैसला, राधेकडे करुणी वदन, इकडे ओढी वृषभाचे वृषण, बोलला राधेसे देखोन, नाही स्मरण कदापि, राधा वदन शशांक, देखोनी भुलला वज्रपालक, दोन्ही नेत्र चकोर सुरोख, स्नेहे करुणे पाहती, यशोदा आली अंगणी, तो वृषभ दुहिता ते चक्रपाणी, माता म्हणे ते क्षणे, काय करीतसे गोपाला, राधेकडे लावून नेत्र, मातेसी देत प्रत्युत्तर, म्हणतो काढून गायीची धार, भरणा संग्रम भरला हो, माता म्हणे बरवे पाहे, दूत जसे वृषभ ही गाये, खाली पाहे निज भक्त प्रिय, तो वृषभ दृष्टी देखिला, मातेसे म्हणे कमलनायक, देवाचा नवस चुकलीस बहुतेक, चौथ्यानेच थान एक, इतक्या माझे जाहले, माता म्हणे श्रीहरी, तुझे मन नाही थारी, तव ते द्वारे देखिले कुरंगनेत्री, राधा सुंदरी ते वदा, माता म्हणे घट घेऊन शिरी, का घे
येथे उभी द्वारी एरी चालली झडकरी यमुना तीराना भया गेली घेऊन या यमुना जळ तो खेळावया आला जगज्जीवन राधेच्या द्वारी येऊन मुळे मिळवून उभा असे तो राधिका ओसरीवरी मंथनाचा आरंभ करीतो नेत्रे देखिले श्रीहरी जलदवर्ण साजरा तिकडे वेधिले राधेचे नयन विसरडी गोरस मंथन रित्या डेऱ्यात रवी घालून घुसळी पूर्ण निज छंदे श्रीहरीने मोहिले मन नाठवे देह गेह अभिमान वृत्ती गेली मुरुण ब्रह्मानंद सगरी समरस झाली आत्मप्रकाशी नाठवे ते दिवसनिशी लवण मिळवणे जलाशे परितैशेची जाहली न लगे पितयाचे पाते वृत्ती आकर्षली रमानाते हृदय दाटून आनंद भराते आपणाते विसरले तो खडा खडा वाजे डेरा सासू धावून आली द्वारा सक्रोध बोले ते अवसरा राधे लागे वृद्धा तो कागे मंथते ते रक्तपात्र कागे गेले तुझे नेत्र कान ऐकती तुझे श्रोत्र रीता डेरा खडखडती राधा मने ऐका मिमासे डेरा धडकी फुटला असे रीता घुसळून ये पाहत असे तगेल की तगेल की न तगेल म्हणून या सासू मने मन नाही ते स्थिर तो द्वारी उभा श्याम सुंदर वृद्धा मने तुझे चित्त व्यग्र खंजानाक्षी जाहले वृद्ध मने कृष्णाशी का रे तू येथे उभाससी येरू मने आम्ही खेळतो बिदासी तू का दडविलीशी थेरडे वाकडे तोंड करुणी वृद्धीसी वेडावी जगज्जीवनी वृद्धा धावे क्रोधे करुणी पळे मनमोहन तेथुनी घरी नंदा सवे जेवेली 2 प्रहर दिवस जाहला पुढे घेऊन या सावळा यशोदा निजे मंजकावरी मने कृष्णा खोडी न करी जाऊ नको कदा बाहेरी पुढे घेऊन पुतनारी निद्रा करी सावकाश तो इकडे राधिका सुंदरी उदका आली यमुना तीरी मने यादवेंद्रा कधी आता भेटसी वस्त्र लावून या नेत्रा स्पंदन करी राधा सुंदरी मने गुणसमुद्रा जगदोद्धारा प्राण देईन मी आता जगज्नायका जगज्जीवना यमुना जीवने देईन प्राणा माझ्या वेदका मनमोहना तुझ्या चरणी अंतरले ऐसे राधेचे अंतर जाणून या करुणाकर हळूच उठवणी सर्वेश्वर यमुना तिरी पातला तो दे जाहली खरी दुपारी दुजे कोणी निसे यमुना तिरी सवेग येऊनी मुरारी धरली नेरी राधेच्या राधा मने चक्रपाणी संसार माझा पाडेला पाणी माझे नाव रूप बुडवून जने विपरीत करडी तुझी कृष्णा तू दिसतोस किशोर तुझ्या करणी गगनी थोर विपरीत तुझे चरित्र ब्रह्मादिक कळेना जागी झाली नंदराणी तो पुढे न दिसे कैवल्यदानी मने कोठे गेला उठवणी कळी घेऊन येईल गाता श्रीकृष्णाचा माग काढीत माता चालली शोधित जैशी वेदश्रुती निर्माण पंथ सूक्ष्म काढीत शोधुनी यमुना तेरी आली यशोदा तो उभा कृष्ण राधा मने सच्चिदानंदा आली माया तुझी पै आता तुझा निमज येथे ताडन करील स्वहस्ते तो यशोदा मने हरी ते कैसे तू ते वाटते पै तो हरी स्पंदोनी रडत माते मी बिदीस होतो खेळत इने माझा कुंदुक सत्य उचलूनी आणला मी रडत लागलो पाठीशी माते कुंदुक आहे इजपाशी तो देववी मने ऋषिकेशी लोळणे तेथे घेतली राधेशी मने यशोदा का ओरडसी गोविंदा नसतेच अपवाद सदा बाळावरी घालता गे राधा मने ते वेळी मिमश्याल अकल्पित घेतो किटाळी चेंडू नाही मज जवळी नसतीच आळी घेतो हा कृष्ण मने मातेसी झाडा घे तुझ पासी चेंडू निघेल निश्चयेशी जननी आताची राधिका गदा गदा हासे वस्त्र चहूकडे झडकीत असे सच्चिदानंदे परमपुरुषे थोर केलेला गव घेतला नसता एका एक अवचित पडला कुंदुक गदा गदा हासे वैकुंठ नायक अकळ देख लीला त्याची राधा अधोमुख पाहत मने याची करणी अद्भुत अष्टभावे सद्गीत राधा जाहली ते वदा माया मने तुम्ही गवळणी महानष्टा व्याभिचरणी माझा ब्रह्मचारी चक्रपाणी बोलुजे जने विपरीत 5 वर्षाचे ताने बाळ यावर घेती नसती चाळ टाकून जावे गोकुळ या लोका भेने पै सद्गदित माया जहाली अष्टभावे पूर्णे दाटली कडेवर घेऊन वनमाळी माया चालली मंदिरा कडे घेतीला ब्रह्मांड नायक करी घे झेल तसे कंदुक वारंवार माया देख मुख चुंबित हरीचे राधेने घटी धरुणी जीवना घराशी गेली पद्म
घराशी गेली पद्मनयना, पूर्ण ब्रह्मा वैकुंठराणा, मनी कळले राधेचे, लोकात फुटो नेंदी शब्द, नित्य भोगीत परमानंद, सांडवणे या विषय भेद, निज बोधा पावली, राधा केवळ निज भक्ती, 30 वर्ष झाली जगतपती, अनंत जन्मेचे तपनशिती, एकदाची फळाले, हे इंद्राची इंद्रायणी, इने विष्णू अभिलाभली मनी, सप्त जन्म तप घोर करुणी, चक्रपाने पावली हे, इकडे माया म्हणे मुरारी, जाऊ नको तू बाहेरी, चोराचाही आळ तुझवरी, घेती सुंदरी गोकुळीच्या, गवळणीस म्हणे यशोदा, चोरी करतो म्हणता गोविंदा, तरी सनगावरी मुकुंदा, धरुणी एकदा नागे, कृष्णासी धरावया गवळणी, जपत असता दिन रजनी, तो एका लागे चक्रपाने गोरक्ष भक्षिता सापडला, एकलाच निघाला घरात, दधी भांजन करुणी फोडित, मुखे करुणी दगधी भक्षित, वैकुंठ नायक लिल्ले, दधी चर्चित वदन, दिसे परम शोभयामान, तो अकस्मात गवळण येऊन करी धरले हारिशे, चाल रे तुझ्या मातेपाशी, म्हणून ओढून आणले विदेशी, सांगे समस्त गवळणेशी, या गे ऋषिकेशी सापडला, ये गवळणी घे, जे गवळणी येई घरातून, तिशे हाती एक एक कृष्ण, लक्षानुलक्ष स्वरूप पूर्ण, एकासारखीच हुकडे, पंचवर्षी सावळ्या मूर्ती, एकीसारखे खापरे हाती, दधी मुख माखले निश्चिती, ओढून नेती मायेपाशी, यशोदेपाशी आल्या सांगावयाशी, तो तिचे कडेवर असे कन्हैया, तटस्थ होऊन माया चहूकडे विलोकी, जिकडे पाहे तिकडे कृष्ण, असंख्यात स्वरूप परिपूर्ण, बोलावयासी वचन ठाव कोठे असे ना, मागे पुढे यशोदा पाहत, तो अवघा व्यापला जगन्नाथ, तो ब्रह्मानंद सदोदित नाही अंत स्वरूपाचे, माया पाहे घराबाहेरी, पाळणा आणि ओसरीवरी, कृष्ण अवघा कृष्णाची निर्धारी, माया देवी पाहतसे, पायापाशी एक बसलासे, डोलारा एक खदा खदा हसे, एक तो पाळण्यात रडतसे, स्तन देई म्हणून या, एक कृष्ण घरात जेवतसे, एक अंगणी रांगे हर्षे, एक स्तनपान करतसे, माये पुढे निजुनी, एक अंगणी गडबडा लोळत, एक देहावरी धुळी घालित, एक पदरी धरुणी ओढीत, माते लागी ते वेळी, यशोदा समाधिस्त सोनंदे, ब्रह्मानंद भरले गोविंदे, विश्व कोंदले ब्रह्मानंदे, न दिसे तुझे सर्वदा, माया जो खाली घाली दृष्टी, तव कृष्ण रूप दिसे सृष्टी, अवघीची विश्वांबर जगजेठी, तुझे विन एकला, सकल गवळणी तन्मय झाल्या, ठाव नाही गारण्या द्यावया, गेलिया देह भाव विसरून या, न दिसे माया ओडंबर, अवघा भरला हरी एक, वेदांचेही मावळले तर्क, शास्त्रे भामावली देख, सहस्त्रमुख लाजला कवनाक्षी, सांगावे गाराने, सर्वही व्यापले नारायणे, सर्व राहिले सर्वांचे बोलणे, दृष्टीचे पाहणे विराले, एकीकडे एक गोपी पाहती, तव त्या अवघ्या कृष्णमूर्ती, नाही स्त्री पुरुष व्यक्ती, त्रिजगती हरिरूप, न दिसती लोक गोकुळ, या अवघा एकची घननिळ, ब्रह्मानंद निर्मळ, अचल अढळ अव्यव्य, योगी करिता अष्टंगयोग साधन, त्याशीही नवे ऐसे दर्शन, साधती पंचाग्नी साधन, त्यासही खुन न कळेची, तीर्थे करिता श्रमिले, ते शास्त्र श्रवणी बहु भागले, त्यासी या सुखाचे सोहळे, कदा काळी न लाभती, धन्य भाग गवळ्या त्रिशुद्धी, लावली केवळ पूर्ण समाधी, निरसल्या सकळा देव्याधी, ब्रह्मानंदी निमग्न, निरसला सकल भेद, ओतिला सकल गोविंद, गवळ्यांची मुखागाध, न समये ब्रह्मांडे, ऐसे जाणून कृपानिधी, मने अवघे यासी लागली समाधी, आता हे विरतील ब्रह्माज्ञानी, अव्यारूप अभेद, मग ऐसिया प्रेमळ निश्चिती, मज पुन्हा कैशा मिळती, मी वेदले याची भक्ती, कायसा मुक्ती या पुढे, याचा देह भाव गेला विरून, हरिणे योगमाया घालून, आपली रचना संपूर्ण, झाकितो तो ते वदा, तो एकलाच मायेपाशी, उभा असे ऋषिकेशी, मौनीची गवळणी गेल्या गृहाशी, बोलावयाशी ठाव नाही, सर्व ही व्यापले योगे यावेंद्रे, बोलावया नाही दुसरे, सचितानंद सर्वेश्वरे, थोर दाविले लाघव, हरिविजय ग्रंथ थोर, त्याची कृष्णवेणी वाहे साचार, भक्त कन्या गती साचार, भाविक नर धावती, येथेचे अर्थ बुडले घेऊन, ते सदा करती अवर्षण, ते मायेचे मागे लोदून, पावती पूर्ण ब्रह्मानंद, ब्रह्मानंदे विनवे श्रीधर, पुढे रसळ कथा असे परिकर, संत श्रोते व्हावे सादर, कृपा करुणी मजवरी, इति श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत चतुर्थ श्रोते परिसोत अष्टमोध्याय गुढ़। गोपाल कृष्ण भगवान की जय।